मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता भारतातला सगळ्यात अवघड असा ट्रेक. तर आम्ही आता निघालो आहे. सकाळचे 3 वाजले आहे आणि आम्हाला मागच्या प्रमाणे सनसेट बघायचा आहे. माझ्याबरोबर आहे टीम. तर चला जाऊया आपण आता, बघूया ट्रेक कसा आहे ते. तर मी सध्या तो ट्रेक कोणता आहे हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा, आम्ही कुठं जाणार आहोत. तर चला जाऊया, निघूया. नमस्कार मित्रांनो. चला बसा. तुम्ही माझे मित्र. पायथ्याशी पोहोचलो आहे. दिवस निघत आहे. हा तो किल्ला आहे हरिहरगड. आता जाणार आहोत आम्ही. आमच्या टीममध्ये आहे मिस्टर अक्षय पवार. यस सर. नमस्कार सर. आता आम्ही चढायला लागलो किल्ले. त्यांचा चेहरा नाही दिसत. खडक कशा प्रयत्नानंतर आम्ही आलो आहोत वरती, पण अजून खूप वरती जायचंय. नाही मग थोडं जायचंय आता. बर. तर मंडळी, आताच मला क्रॅम्प आला होता 15 वॉटचा. 15 वॅटचा भाऊला कॅम्प आला होता. मी आता करू नाही शकत ते. तरी तर आहे एक तलाव. तुम्ही हा तलाव बघू शकता. आपण रस्ता विसरलो काय? रस्ते तिकडेच आहे. इकडे आम्ही तुमच्या मागं मागं आलो. अच्छा, आला. असं होतं, चुकीच्या लोकांना फॉलो केल्यामुळं तुम्ही चुकीच्या दिशेने जातात. आयुष्यात पण असंच होतं. बरोबर बोलले तुम्ही. त्यासाठी नॅशनल टीम आहे ती आता थकली आहे गड पादक्रांत करताना. थकली नाही, चला थकली वाले. तर आपण जाऊया, बघू शकता सुंदरसा नजारा माझ्या पाठीमागे आणि सुंदर सुंदर लोक, ब्युटिफुल. आणि आपण जाणार आहोत आता वरती. तर चला जाऊया मित्रांनो. 90 डिग्रीचा स्लोप आपल्याला पूर्ण करायचा आहे. 90 मारून पूर्ण करू. चल जाऊया. आणि अक्षय भाऊचा आता व्हिडिओ काढण्याचा मोह सुटला आहे, तरी आपण त्यांचे व्हिडिओ काढून घेऊया. आणि चला जाऊया. माझ्या मागे हा भला मोठा पर्वत पडलाय. वाटलं तर खाली पड, म्हणजे इंटरेस्टिंग होईल. सलाम. चढून ये परत. ते बघा ती काका दादा किती खालून आणले पाण्याच्या बाटला. वरती मी समोरून पण बघतो कसं आहे वरती जाण्यात. मित्रांनो, तुम्ही असं जाऊ शकता. हे बघा खाली, हे बघा खाली. खूप खतरनाक रस्ता आहे मित्रांनो, आणि खूप थ्रिलिंग आहे. खूप भारी वाटतं. खूप खतरनाक ट्रेक आहे आणि खरंच हा भारतातील सगळ्यात अवघड ट्रेक आहे. अरे बा, पण खाली पा. व्यक्त करा. अत्यंत अवघड असा हा ट्रेक. पुरा उभा ट्रेक. जगभरात फिरलो, जगभरात. सिक्कीम, नागालँड, मणिपूर कुठंच नाही गेलो, पण मी जगभरात फिरलो. एवढा अवघड ट्रेक कधीच निघाला. हे पाहू शकता, प्रचंड असा अवघड. चला वाटलं पाहू दे ना. घेतलाय ना. वाटण्यात व्यस्त झालेले आहेत. सत्यवान भाऊंकून प्रतिक्रिया जाणून घेऊ की या लोकांना फोटोचा मोह का आणि आवरत. अरे किती एवढं भारी लोकेशन आहे, त्याच्यामुळं फोटोचा मोहचा नाही आवडत. बनवायला पाहिजे, मेमोरीज बनतील. मग बरोबर. ते आमचे कॅमेरामॅन. आणि हे बघा पोज देत आहे, काय पोज देत आहे. आणि ते विशाल भाऊ काय खेकडे बघताय का तिथं? हां, तर खूप डेंजर आहे सिच्युएशन. हे बघा. बरं, हे बघा लोकेशन खूप भारी आहे. येताना खूप डेंजर होतं, खूप भारी वाटत होतं. आणि माझ्या मागं बघू शकता किती हिरवं वातावरण आहे आणि हे लोक फोटो काढण्यात न झालेली आहेत. तर चला जाऊया, बघूया. आम्ही टेकड्यावरती पोहोचलो आहे, वरती ऑन स्पॉट. अरे, आणि आम्ही पोहोचलो आहे वरती आता. तर चला आपण जाऊया. त्या टेकड्यावरती जायचं आहे. तिथं काही लोक
बसलेले आहे आणि कोणत्या तरी महापुरुषांनी तिथं झेंडा लावलेला आहे. पण ह्या किल्ल्याचा इतिहास काय होता हे आपल्याला कोणी सांगू शकलं नाही. मी सांगतो ना. कोणाला माहिती आहे का काय नेमकं कशासाठी बांधला होता हा तर किल्ला आणि हा काय किल्ला नेमकं? खूप महत्वपूर्ण असा हा किल्ला आहे. याचा चष्मा पडलेला तर थोड्या वेळाने सांगतो मी जरा. पूर्ण असा ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. हा. तर बांधला नाही तो अगोदरच होता, फक्त तो बांधला. तर ते तुम्ही समजून घ्या. मिस्त्री कोण होता वा? अरे तर अरे हसू नका रे, माहिती ऐकून घ्या रे. तर झालं असं हा की हा आंबा घाट परिसर हा खूप उंच आणि खूप महत्वाचा असा पॉइंट आहे. हा. गुजरात मधून लोक इकडे येतात तेव्हा. हा. तर हा एक चेक पॉइंट म्हणून खूप काळापासून जवळपास 400 वर्षापासून हा एक चेक पॉइंट म्हणून इथं वापरण्यात आलेला आहे. ओके ओके इथं सैन्य वगैरे खूप कमी राहायचं ओके आणि बऱ्यापैकी चांगला चेक पॉइंट म्हणून हा ओळखला जातो. ओके. धन्यवाद. काय तुम्हाला या किल्ल्याबद्दल काय माहिती आहे? या किल्ल्याबद्दल हम्म? आता नितीन सरांनी जे सांगितलं आता तसंच ते नितीन आम्हाला सर माहिती आहे. आता नितीन सरांनी जे सांगितलं तेच आम्हाला अगदी माहिती आहे. बरोबर त्यांना आहे. विचारून घ्या तुम्ही. तुम्हाला काय माहिती या किल्ल्याबद्दल? आम्हाला आत्ताच माहित झालं नितीन सरांनी सांगितलं. अरे मग ते सांगा. काय सांगू? काय सांगू आम्ही ऐकलंच नाही. शाबाश. एक महान तत्वज्ञ व्यक्ती आमच्या जवळ आहे, एपी मधून पास झालेले आहे. तर आपण ते पळताय त्यांना पकडून या किल्ल्याची माहिती विचारू. ओ थांबा, या किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगा. ओ, शपथ खेकड्या खेकड्यानं उकीर काढलाय. थेट महाबळेश्वरला निघते. हा, इथून खाली जायचं. हे भुयार होतं. तर ही होती या किल्ल्याची माहिती. तर तुम्हाला अजून माहिती जाणायची असेल तर तुम्ही गुगल करू शकता. हा, त्या अंजनेरी पर्वतावर आम्ही गेलो होतो. 5 मार्काने नापास झालेले भाऊ आता अभ्यास करून आलेले आहे. त्यांना आपण या किल्ल्याची माहिती विचारूया आपण. जय शिवराम मित्रांनो. तर आपण खैरार या किल्ल्यावरती आलेलो आहे. हा किल्ला 40 किलोमीटर अंतरावर आहे. 1 मीटर रुंद आणि खडकाळ अशा रस्त्यात हा किल्ला येतो आणि या खडकातून आपल्याला वर चढायला खूप मजा येते. जर भीती वाटत नसेल तर हा किल्ला चढायला खूप सोपा आहे. आणि हा यादव राजवंशाच्या काळामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. तर हा किल्ला ऐतिहासिक आहे. तर किल्ला चढण्यासाठी खूप सोपा आहे. ज्यांना भीती वाटत नसेल त्यांनी या किल्ल्याला अत्यंत आवश्यकतेने आणि विचार करून भेट द्यावे. कारण ज्याला भीती वाटते त्याने अजिबात येऊ नये. कारण हा चढायला खूप अवघड पण आहे आणि ज्याला सवय आहे चढायची त्यांनी अवश्य भेट देऊन चढावं आणि एक्सपिरियन्स घ्यावा. आणि माहिती अगदी बरोबर सांगितली आहे की हा किल्ला एवढा पण अवघड नाही आहे जर भीती वाटत नसेल तर. आणि या किल्ल्याला 117 पायऱ्या आहेत आणि सोपे आहेत. हँड्रेल वगैरे लावलेले आहेत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी जे आहेत की तिथे हँड्रेल वगैरे नाही आहेत. 117 पायऱ्या आहेत आणि त्यांना चढायला आपल्याला पकड पण आहे त्या पायऱ्यांना. तर एवढं अवघड वाटत नाही आपल्याला किल्ला चढायला. तर सगळ्यांनी या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्या आणि इथं फोटो शूट वगैरे करून मिळतात आपल्याला. आणि तो व्ह्यू एवढा सुंदर येतो की तो आपण कधीच विसरणार नाही. समोर दिसेलच. आणि तुम्हाला हा तो व्हिडिओ आहे बघा. आता हा तो व्हिडिओ आहे आम्ही ड्रोनने काढलेला, लगेच दाखवतो. थँक्यू. तर तो आहे अंजनेरी पर्वत, हा आहे ब्रह्मगिरी पर्वत, पलीकडून आहे त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर आहे सत्यवान भाऊ तुमचा खजिना. लोकांनी टाकलेलं आपल्यासाठी. महाराष्ट्रातील लोक असेच तर करतात का प्रत्येक ठिकाणी जातात फिरायला. नाशिक घाट करून जातात. हा ना, जरा लाज वाटू द्या थोडीफार. हा विशाल भाऊ. टीम किती अक्षरशः भयानक रस्त्यातून जात आहे. डेंजरस रस्ता आहे खूप. भाऊ महाराजांनी इथं- उगाच नाही बांधलेत भाऊ हे. बरोबर. शिकले नाही. तर हा खूप खतरनाक रस्ता आहे. बघू शकता आमची टीम चालली आहे, पण आमचे आहे प्रोफेशनल लोक, त्यामुळे ते घाबरत नाही, ते दुसऱ्यांना घाबरवता. हा भाऊ त्याच्या पुढे निघायला पाहिजे होतं आपण. हाव ना, जाऊ दे ना आरामात. काय? ओव्हरटॅक मारून घेऊ द्या तिथून, जाऊ द्या. तर चालले आहेत लोक हळूहळू. अरुंदाशी राहा. बघू शकता तुम्ही दरी. खोलशी दरी. उलट ठीक आहे, मी आता कॅमेरा नंतर काढेल कारण की खूप डेंजरस रस्ता आहे, नाहीतर न्यूज पण येऊ शकते. त्यासाठी चढताना जशी पोझिशन होती तशी उतरताना घ्या हो. सगळे. तर चला जाऊया. हे फोन मध्ये काहीच वाटत नाही ते.
मध्ये नाही समजत ते काही समजते रिअलच वाटते ते किंवा ड्रोन. किती खतरनाक आहे रस्ता. प्रचंड असा खतरनाक हा रस्ता आहे उतरा खाली. खतरनाक. आता तुम्हाला ड्रोन मध्येच कळेल ते. आम्ही युट्यूबवर टाकू आता, टाकूच. पाहू आता. चला उतरतोय आम्ही. राहुल भाऊ तुम्ही आरामात या, मस्त खेळत मस्त हसत या. आम्ही आरामात येतो. राहुल मोबाईल बंद करून चला. तर चला आपण आता खाली गेल्यावर भेटू मित्रांनो. घे. अरे तो आम्ही आता फायनली आलो आहे आणि आमची टीम आहे इथं. थांबा पुढून दाखवतो. Yes, sir. ट्रेक कम्प्लीट. Track complete. विश्राम. शो युअर बूट अँड चप्पल बघू शकता मित्रांनो. बघा कसे फाटले. जरा पूर्ण फाटला. वाटले हे बघा. ए जरा हे पकडून ठेव बघा. ना. हे बघा अरे दाखव ना तू. चप्पल पण फाटली काय पॅन्ट बसलेली फाटलेली. बघा. आणि माझा चप्पल पण बघा. शूज गेलेला आहे कामातून. Selfie घे.